लागू करतील म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही सकारात्मक आहेत का? ते हालचाली तर 3-4 महिन्यापासून आहे. शंभूराजे साहेबांनी ते हैदराबादला ही समिती पाठवली होती, ती हालचाल सुरू आहे. सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंट हे तीनही लागू करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर सगळ्या सोयीची अंमलबजावणी पण आमच्या व्याख्याप्रमाणे होणं अत्यंत गरजेचं आहे. ते पण आचारसंहिता लागायच्या आत मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं याचाही निर्णय होणं तातडीनं गरजेचं आहे. कारण हे शब्द त्यांचे आहेत, माझे नाही आहेत. कुठं मागण्या फिरण्या वाढत नाहीत आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकालाचे. त्यामुळं सरकारने याची तातडीनं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. मागचे 2 उपोषण जर बघितले आपले तर मागच्या 2 उपोषणाची सरकारनं दखल घेतली नव्हती, त्यामुळे स्वतःहून तुम्हाला हे उपोषण नाही ते तुम्हाला वाटतंय फक्त, किंवा काही जणांना आणखीन वाटत असं दखल घेतली नाही. ते दखल येत होते, आम्ही येऊ दिलेलं नाही. ते तुम्हाला काय एखाद्या वेळेस होतं तसं, पण शक्यतो तसं नाहीये. ते बघण्याचा दृष्टिकोन असतो, चष्मा असतो, शेवटी आता ज्याचा त्याचा भाग असतो बघण्याचा, कसं बघितलं पाहिजे, कोणाकडं काय नाही ते आता बघायचे नजरच तशी झाली. त्या नजरेला आम्ही काय करू शकत नाहीये, पण ते लोकांच्या लक्षात येतं हे का असं आहे. त्यांचं लक्ष होतं, ते येणार पण होते. आम्ही सांगितलं अंमलबजावणी करणार असले या नाही, तिकडे यायचं नाही. तुमच्यापेक्षा ताकदवर आमच्या इथं महिला आहेत की ज्या वर्षापासून लढतायत, म्हणून आम्ही महिलेच हाताने सोडलेल्या. पण तुम्ही सांगाल का त्यांना यायला? या नाही तर नका येऊ, आंदोलन त्यासाठी नसतं. आपण आपली प्रक्रिया राबवित असतो. या नाही तर नका येऊ. तुम्ही जशी मोटरसायकल किक मारून इथं आला तसं माझं काम आहे समाजासाठी करणं. कोणी यावं म्हणून आंदोलन नसतं, कोणी आलंच पाहिजे यासाठी नसतं. आपल्या क्षमतेवर आपल्याला विश्वास असला पाहिजे. आपली काय क्षमता आहे, कोणाला कशी ट्रीटमेंट मिळती त्यानुसार आम्ही नाही वागत. आमच्याकडे आले तर मग तुमच्याकडे या, आमच्याकडे कमून येणार.